हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर याच्या खुनातील मुख्य सूत्रधार सराईत गुन्हेगार निलेश विठोबा गडदे याच्या पोलिसांनी आज मुसक्या कर्नाटक सीमा भागात मैत्रिणीसोबत एका ठिकाणी असताना तो सापडलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली। या गुन्ह्यातील अन्य तिघांचा शोध सुरू आहे। यापूर्वी अटकेत असलेला अतुल वायदंडे हा पोलीस कोठडीत आहे। मिरज तालुक्यातील रेल्वेच्या माल धक्क्याच्या कामावरून खरात आणि गडदे या दोन गटात वाद झाला। या कामाचा ठेका लक्ष्मण खरात यांच्याकडे। खरात यांनी हे काम सोडावं म्हणून संशयित निलेश गडदे दबाव आणत होता। बुधवारी रात्री 7च्या सुमारास दोन साथीदारांसह गडदे खरात घरात यांच्या घरी गेला। खरात घरात नसल्यामुळे त्यांच्या पत्नीला धमकावलं, खंडणीही मागितली। खरात यांच्या घरात घुसून धमकावल्याची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर जत येथे गेले। गडदे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी हमाल जमा झाले होते। पोलीस ठाण्याच्या परिसरात दोन गट समोरासमोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला होता। तेव्हा संतप्त हमालांनी गडदे समर्थकांच्या चारचाकीवर दगडफेक केली। त्यामुळे गडदे चिडला होता। त्याने बाळासाहेब बंडगर यांना मारण्यासाठी सांगली गाठली। यावेळी अंगणात मोबाईल पाहत बसलेला नातू वेदांतवर गोळी झाडली, त्यात त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा नोंद आहे। संशयित वायदंडे याच्या शोधासाठी 5 पथके रवाना झाली होती, मात्र तो पोलिसांना गुंगारा देत होता। अखेर कर्नाटक सीमा भागातील एका लॉजवर तो असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली। त्यानुसार छापेमारी करत त्याला ताब्यात घेण्यात आले। आज रात्री उशिरा त्याला सांगलीत आणण्यात आलं होतं। दरम्यान क्रूर कृत्य करून कोणताही पश्चाताप त्याच्याजवळ नव्हता। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। उद्या त्याला न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे।